श्री नर्मदा पुराण अध्याय 29. कावेरी श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. राजा युधिष्ठिराने विचारले, हे ऋषीश्रेष्ठ, त्रैलोक्यात कावेरी प्रसिद्ध नदी कशी झाली? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय, मी तिचे यथार्थ महात्म्य ऐकू इच्छितो. हे मुनिवर्य, तिचे दर्शन व स्पर्श तसेच तिचे स्नान आणि तिच्या तटावर जप करण्याचे किंवा दानाचे कशा प्रकारे फल असते? हे महाभाग, कावेरी संगमात मिळणारे सर्व फलासंबंधी तुम्ही सांगावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी ऐकले आहे की धर्माचे श्रवण, दर्शन तसेच त्यासंबंधी कथन वा त्यास अनुमोदन देण्याचेही पावित्र्य येते. उदाहरणार्थ, हे मुनी, धर्मप्रसंगीच धर्म सिद्ध होतो. स्वर्ग व नरक क्रिया भेदामुळे असतात, अशी वैदिक परंपरा आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे महाभाग, वा, छान. आता तुम्ही मला जे विचारले त्या उत्तम कावेरी फलासंबंधी एकाग्र चित्तेने ऐका. कुबेर नावाचा महागुणवान आणि प्रख्यात यक्ष आहे. हे राजा, तो सुद्धा या तीर्थप्रवाहाने यक्षाधिपती झाला. त्यासंबंधी ऐका. हे महाभाग, यथाविधी परमभक्तीने कावेरी संगमाशी त्याला सिद्धी प्राप्त झाली. कावेरी श्री नर्मदाच्या प्रसिद्ध संगमात सत्यशील पराक्रमी कुबेराने स्नान करून शुचिर्भूत होऊन विधीपूर्वक नियमाचे पालन करून शास्त्रोक्त पद्धतीने एकाग्र चित्ताने सनातन श्री शंकराची आराधना केली. कुबेराने महिनाभर रोज एकदाच दिवसाच्या 6व्या भागात भोजन करण्याचे व्रत केले. काही काळ त्यांनी पक्षोपवास केल्या. भाज्या आणि फळमुळे खाऊन त्या बुद्धिमान कुबेराने काही काळ घालवला. त्या तीर्थात निवास करून काही काळ शेवाळाचे भोजन केले. हे मान्यवर, कुबेराने पराकव्रत म्हणजे 12 दिवस निराहार व्रत केले. काही काळ आत्मशुद्धी तसेच प्रायश्चित्त रूप चंद्रायन व्रतही केले. तसेच काही काळ जल पिऊन घालवला. अशा प्रकारे तेथे काम रागरहित होऊन आपल्या शरीराला कृश करून तो कुबेर शतवर्ष तिथे स्थिर राहिला. त्यानंतर देवादिदेव श्री महेश्वर कुबेराच्या परमभक्तीने प्रसन्न होऊन त्याला हसत हसत म्हणाले, हे महागुणवान श्रेष्ठ व्रतधारी यक्ष, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. वर माग, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देईन. कुबेर यक्षाने सांगितले, देवे श्री शंकर, जर पार्वती देवीसह आपण माझ्याबरोबर प्रसन्न आहात तर आजपासून मी सदा यक्षांचा राजा राहावे. आपली भक्ती करत मी निरोगी दीर्घायुगी बनून यक्षराज व्हावे. तसेच हे परमेश्वर, माझी बुद्धी सदा धर्मात स्थिर राहावी असा वर द्यावा. श्री शंकर बदले, तू धर्माचे जे फल मागितले ते तुला प्राप्त हो. कुबेराला अभय देऊन भगवान श्री शंकर अदृश्य झाले. कुबेर सुद्धा तिथे स्नान करून विधीपूर्वक पितृदेवतांचे तर्पण केल्यावर त्या तीर्थाला नमस्कार करून कृतार्थ होऊन घरी परतले. तिथे अलकापुरीत यक्षाद्वारा त्यांच्यावर विधीपूर्वक अभिषेक झाल्यावर इच्छेनुरूप विशाल राज्य प्राप्त करून त्याने पालन केले. हे निष्पाप युधिष्ठिर, तिथे देवता, सिद्ध, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरांचे गण आणि ऋषीमुनी सुद्धा उत्तम पुण्य प्राप्तीकरता निवास करतात. कावेरीत त्यांचे सर्व पाप नष्ट होते. म्हणून कावेरी संगमात स्नान करून ज्याने तीळ मिश्रित जल पितरांना दिले आहे ते धन्य आहे. त्या महात्म्याचा जन्म आणि जीवन श्रेष्ठ आहे. आणि निज माता पित्यांच्या पूर्व 10 पिढ्या तसेच नंतरच्या पितामह आदीच्या नरकातून उद्धार केला म्हणून मानवाने उत्तम गतीच्या इच्छेने तिथे श्रीशंकराची पूजा करावी. हे नरश्रेष्ठ, कावेरी संगमावर मानवाने भक्तीने केलेले स्नान, दान व पूजन अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक फळ देते. होमाने अक्षय स्वर्गप्राप्ती, जपाने आयुर्वृद्धी आणि नित्य ध्यानाने शिवकलात्मक दिव्य पद प्राप्त होते. हे राजा, त्या तीर्थात जो अन्नशन व्रत करतो त्याचे अद्वितीय पुण्यफल हे नरोत्तम ऐका. तो गंधर्व अप्सरांनी पूर्ण सूर्यमान समान चमकणाऱ्या सुंदर विमानात
स्त्रिया तसेच देवतांमध्ये प्रसन्न राहतो. 60,060 वर्ष तो रुद्रलोकात राहून शरते शेवटी पृथ्वीवर येतो. तो भोगी व दानी राजा होतो. मानसिक व शारीरिक रोग तसेच शोकरहित होऊन तो शतवर्ष जगतो. ही कावेरी गुणांनी परिपूर्ण नर्मदा श्री नर्मदा संगमात सदा त्रैलोक्यात प्रख्यात आहे. कावेरी संगमात जे काया वाचा मन जिंकून ध्येय ध्यान योग्य श्री शंकर आदी इष्टदेवांच्या ध्यानात मग्न असतात ते सुद्धा मोक्ष प्राप्त करतात. हे राजा श्रेष्ठ, तुम्हाला अजून एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो, ती तुम्ही ऐका. त्रैलोक्यात या नदीसमोर दुसरी कोणतीही नदी दृष्टीस पडत नाही. ज्याने श्री नर्मदा जल प्रशांत केले आहे व जो तिची परिक्रमा करतो, तसे जो कावेरी नदीचे जल पितो तो निसंशय श्रेष्ठ पुण्यात्मा आहे. त्याची वंश परंपरा 15 जन्मापर्यंत खंडित होत नाही. सूर्योदयाला जसा बर्फ वितळतो तसे त्याचे सर्व पाप विलीन होते. मानव गंगा यमुनेत जे फल प्राप्त करतो, कावेरी संगमात स्नान करून त्याला तेच फळ मिळते. चतुर्दशी मंगळवारी आली तर त्या अंगारक योगात व्यतिपात आणि सूर्यसंक्रमणाच्या वेळी तसे चंद्रग्रहणात ते फल 8 पट मिळते. गंगा यमुना संगमात 80 जवाचे प्रमाण विशेष मानले आहे, तर कावेरी नर्मदा संगमात ते 8 पट मानले आहे. गंगा नदी 60,000 क्षेत्रपालाद्वारा पूजित आहे. त्यातील अर्धे अन्य तीर्थाची निसंशय रक्षा करतात. अमरेश्वरमध्ये जी नदी संगम आहेत त्या 80,000 क्षेत्रपालाद्वारा पूजित आणि रक्षित आहे असे सांगितले जाते. तसेच दक्षिणेकडे अमरेश्वर तीर्थात चपलेश्वर लिंग आणि चंडहस्त नावाचे तीर्थरक्षक शिवलिंग आहे. कावेरी रक्षक श्री शिवाने पूर्वी स्थापन केलेले शिवलिंग आजही रक्षक आहे. खूप कल्पापर्यंत श्री नर्मदा लाखो क्षेत्रपालांनी रक्षित आहे. श्री नर्मदा लाखो क्षेत्रपालांनी रक्षित आहे. शंकराने नियुक्त केलेल्या पुरुषांचे 60 धनुष्याच्या म्हणजे 240 हातांच्या प्रमाणे युक्त हा ओंकार पर्वत शेकडो हजार दिव्य पुरुषांनी सुरक्षित आहे. दुसऱ्या देशात केलेल्या पापांचा इथे विनाश होतो, परंतु या तीर्थात केलेले पाप वज्रलेपाप्रमाणे दृढ होते. प्रिय युधिष्ठिर, श्रेष्ठ कावेरी नदी विषयी मी तुम्हाला सांगितले. श्री नर्मदा श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न झाली म्हणून ती परमश्रेष्ठ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कावेरी श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा 29वा अध्याय मा नर्मदा चरणी अर्पण. नर्मदे हर.